नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीचा क्रियापदम किम कथयति भाग 1 बघणार आहोत. रम्य संस्कृतममधील टॉपिक आहे हा. याच्यामध्ये आपल्याला ग्रामरच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. एकदम बेसिकपासून काय असतं की सेंटेन्स क्रिएट कसं होतं, सेंटेन्स समजायचं कसं, तयार कसं होतं, सेंटेन्ससाठी महत्त्वाचे पॉईंट्स काय असतात, या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, क्रियापदम इति वाक्यस्य महत्त्वपूर्णम अंगम. ठीक आहे, क्रियापद जे आहे हे वाक्यस्य षष्टी विभक्ती आहे, वाक्याचं महत्त्वपूर्ण अंग आहे, म्हणजे महत्त्वपूर्ण भाग आहे. कोणता? तर क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? जी क्रिया घडत असते ना ती क्रिया. जसं की एक्झाम्पल दिले त्यांनी, बालकः ग्रंथम पठती. तर ह्या सेंटेन्समध्ये बघा, पठती हे क्रियापद आहे, बरोबर? कारण ही क्रिया घडते, अभ्यास करतोय किंवा वाचतोय जे काही. तर ही क्रिया घडतीये असं आपल्याला कळतं ह्या शब्दावरून, पठती शब्दावरून. म्हणून आपल्याला या संपूर्ण सेंटेन्समध्ये काय घडतंय, काय क्रिया घडते हे लक्षात येतंय, म्हणून म्हटलेलं आहे की क्रियापद हे वाक्याचं महत्त्वपूर्ण अंग आहे. आणि बघा, इति वाक्ये पठती इति क्रियापदम तेन कस्य बोधः भवति. या वाक्यामध्ये पठती हे जे क्रियापद आहे, तेन तृतीया विभक्ती आहे, एन लागलाय म्हणून, त्याने कशाचा बोध होतो असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आणि त्यांनी कशाचा बोध होतो ह्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत. तर बघा, इथे त्यांनी पिंक लेटरमध्ये पठती आणि बालक 2 शब्द दिलेले आहे. बालकः हा काय झाला सेंटेन्सचा? तर कर्ता झाला. जसं क्रियापद म्हणजे काय हे आपण समजून घेतलं, जी क्रिया वाक्यामध्ये घडते तर त्या क्रियापदाला म्हणजे त्या क्रियेला करणारं कोणीतरी असतं, क्रिया कोणातरी द्वारे घडत असते. जो कोणी ती क्रिया करत असतो तो झाला कर्ता. म्हणून बालक काय झालं, इथे इथे बालकाद्वारे अभ्यास केला जातोय, ग्रंथ वाचला जातोय, म्हणून बालक काय झाला तर कर्ता झाला. ठीक आहे, आत्ता सध्या आपल्याला कर्ता बघायचा नाहीये थोड्या वेळासाठी. तर बघा, एवढ्या भागाचा, ह्या 3 ओळींचा अर्थ काय आहे? तर पठती हे वाक्य, असे शब्द आपल्याला काय समजून सांगताय? तर पठनस्य क्रिया म्हणजेच काय? अभ्यासाची क्रिया घडते, बरोबर? परस्मय पदम, वाक्य परस्मय पदाचं आहे. कशावरून लक्षात घेतला वाक्य परस्मय पदाचं आहे? हे बघा, 2 पद असतात, आत्मनेपद आणि परस्मय पद. ठीक आहे, आता परस्मय पदाचा चार्ट वेगळा असतो आणि आत्मनेपदाचा चार्ट वेगळा असतो. ज्यांना कोणाला माहीत नाही, व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओच्या पुढे मी दिलेला आहे की तो चार्ट कोणता आहे, जेणेकरून तुम्हाला अजून इझी जाईल. तर बघा, त्याच्यासाठी एक स्पेसिफिक चार्ट असतो, त्याच्यामध्ये 9 लेटर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. ते शोधू शकले तुम्ही तर तो चार्ट असतो परस्मय पदाचा, बरोबर? प्रथम पुरुष आहे. प्रथम पुरुष कसा आहे हे पण ओळखता येतं आपल्याला, कारण ती, तह, अंती मधला ती आलेला आहे इथे, म्हणून प्रथम पुरुष आहे. ही सुद्धा कन्सेप्ट आपल्याला त्या चार्टद्वारे एक्सप्लेन होणार आहे, अजून डीप कळणार आहे. एक वचन आहे, बरोबर? याचं वचन कळतंय आपल्याला, पठती एक वचनाचं आहे. लट लकार आहे. बघा, हे 4 पॉईंट्स जे दिलेले त्यांनी, या 4ही परस्मय पद, प्रथम पुरुष, एकवचन आणि लट लकार, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या एकाच चार्टमध्ये एक्सप्लेन करणार आहे. पण एवढ्या सगळ्या गोष्टी इथून क्लिअर होत आहे फक्त ह्या एका वर्डवरनं. ठीक आहे, आणि धातो गण विकरण, हा धातू कोणत्या गणाचा आहे? 10 गणांमध्ये धातू डिवाइड केलेले आहे. तर त्या प्रत्येक गणामध्ये 10 पैकी वेगवेगळ्या 10 गणांमध्ये वेगवेगळे धातू आहे. तर हा धातू कोणत्या गणाचा आहे हे आपल्याला पठती शब्दावरून लक्षात येतं की धातू विकरण. आणि कर्तुः पुरुषः वचनमच, कर्त्याचं पुरुष आणि वचन लक्षात येतंय का? तर कर्त्याचं विचारलंय त्यांनी, म्हणून त्यांनी क्वेश्चन मार्क केलाय. ठीक आहे, कर्तुः तुम्हाला मगाशीच सांगितलं, कर्ता कोण? क्रियापद, करणारा. पण आत्ता आपण पठती म्हणजे फक्त क्रियापदाबद्दल बोलतोय, म्हणून ते आत्ता आपल्याला विचारताय की आपल्याला हे लक्षात येतंय का की कर्त्याचं पुरुष आणि वचन कोण? नक्कीच आपल्याला लक्षात येतंय. यांनी आपल्याला क्वेश्चन विचारलाय, पण हो, आपल्याला लक्षात येतंय. कशावरून लक्षात येतंय? तर क्रियापदावरून. बघा, क्रियापदावरून आपण कर्ता ओळखत असतो किंवा कर्त्यावरून. कर्तावरती डिपेंड क्रियापद असतं नेहमी, हे लक्षात ठेवा. कारण कर्त्यानुसार क्रियापद कसं बदलतं हे तुम्हाला पुढील काही वाक्यांवरनं कळणार आहे. बघा, अधुना एतानी वाक्यानी पठत. आता ही वाक्य अभ्यासा. काय? बालकः ग्रंथम पठती, बरोबर? तर बालकः हा जो शब्द आहे एक वचन आहे, म्हणून बालक पठती आलं, ग्रंथ वाचतो आहे. बालक एक वचन म्हणून क्रियापद पण एक वचन. बालकौ ग्रंथम पठतः, इथे बघा काय झालं, बालकौ द्विवचन आलं, म्हणून क्रियापद सुद्धा बदललं. काय झालं क्रियापद? पठतः. इथे होता ती, इथे झाला तह.
बालकाः ग्रंथम पठन्ति, इथे झाला अंती. आणि हे यांनी उत्तम पुरुष दिला, अहम ग्रंथम पठामी, अहम आला म्हणून पठामी आला, त्वम आहे म्हणून पठसी आहे. हे सगळं कशावरून बदललं तर बघा, एतेषु वाक्येषु क्रियापदम कर्तृपदस्य पुरुषम वचनमच्या अनुसरती. हे जे वाक्य आहे हे क्रियापद, यातील क्रियापद कर्तृपदस्य पुरुष आणि वचनांचं अनुसरण करता. म्हणजेच काय, कर्त्याच्या पुरुष आणि वचनाचं अनुसरण करता. म्हणजे कर्ता, त्यांचा हा जो कर्ता आहे, क्रिया करणारा जो कोणी आहे तो कोणत्या पुरुषाचा आहे आणि कोणत्या वचनाचा आहे याचं अनुसरण करून क्रियापद डिसाईड होतंय. बरोबर. यदि कर्तृपदम परिवर्तते तरी क्रियापदम अपि परिवर्तते, अतः कर्तृप्रधानी वाक्यानी इमानी. जर कर्तृपद परिवर्तित झालं म्हणजे चेंज झालं तर क्रियापद सुद्धा चेंज होणार आहे, परिवर्तित चेंज होणार आहे. म्हणजे क्रिया नाही बदलते आपली. पठती पठती सगळा पठधातूच वापरलेला आहे, फक्त बदल काय झाला, हे प्रत्यय शेवटचे जे लेटर आहे ना याला प्रत्यय म्हटलंय. ती, तह, अंती, मी, सी हे शब्द जे बदलले हे कशामुळे बदलले बघा, तर हे कर्त्यामुळे बदलले. तर हे ज्यावेळेस कर्ता बघून बदलतं, कोण, क्रियापद. क्रियापद ज्यावेळेस कर्त्याला बघून बदलतं त्यावेळेस कर्ता इम्पॉर्टंट झाला. क्रियापद कोणाला महत्त्व देतंय, कर्त्याला महत्त्व देतंय. म्हणून हे क्रियापद जर कर्त्याला महत्त्व देऊ लागलं तर त्या वाक्यासाठी कर्ता महत्त्वाचा झाला, कर्ता प्रधान झाला. म्हणून हे वाक्य काय झाले, कर्तृप्रधान वाक्यानी इमानी. म्हणून हे वाक्य कर्तृप्रधान झाले. बघा चेंजेस कसे झाले एकदा आपण समजून घेऊया. हा चार्ट तुम्हाला महत्त्वाचा आहे. ठीक आहे. मी आता बघा एकवचन, द्विवचन, बहुवचन, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष आतापर्यंत आपण बघत होतो का कर्त्याच्या वचनानुसार आणि पुरुषानुसार क्रियापद आपापलं प्रत्यय जे आहे ते बदलत आहे. आपल्याकडे धातू होता पठ, त्याच्यामध्ये ती, तह, अंती, सी, थ, थ वगैरे कसे लागत होते आपण समजून घेणार आहोत. बऱ्याच मुलांना आठवीतच ह्या कन्सेप्ट क्लिअर होतात, कारण हा टॉपिक किंवा हा चार्ट जो आहे तो आठवीचा आहे. परंतु ज्या मुलांना आठवीतही क्लिअर झालेलं नाही म्हणून ते 9वीमध्ये कन्फ्यूज होता आणि त्यांचे बरेचसे टॉपिक मागे राहतात. बघा तुम्हाला हा चार्ट व्यवस्थित ड्रॉ करून घ्या, पहिले समजून घ्या तुम्ही काय आहे. मी इथे ना प्रथम पुरुष तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते, पण आधी मध्यम पुरुष बघा. मी तुम्हाला मध्यम पुरुष, उत्तम पुरुष यासाठी आधी एक्सप्लेन करते कारण याच्यामध्ये कर्ता जास्त असतात. प्रथम पुरुषमध्ये बघा मध्यम पुरुषचे कर्ता फिक्स असतात, त्वम, युवाम आणि युयम. तुम्ही म्हणाल हे 2-2 का लिहिले, सेम लिहिलं जातं. कधी कधी त्ववरती अनुस्वार असेल तरी त्याचं उच्चारण त्वम असतं, काही ठिकाणी त्वम पूर्ण लिहिलं जातं. ठीक आहे. इथेही सेम, इथेही सेम. अनुस्वार लिहायचा नसेल तर तुम्ही हलंतम लिहितात, तुम्हाला माहीत आहे. तर बघा त्वम, युवाम, युयम म्हणजेच काय, तू, त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघे आणि युयम म्हणजे तुम्ही सगळे. आलंय लक्षात. पुढे बघा सी, थह आणि थ म्हणजेच आता हे क्रियापदाच्या शेवटी लागणार आहे. मी हे पहिल्या बॉक्समध्ये दिलंय ना हे कर्ता आहे आणि त्याच्या खाली जे दिलंय ना ते क्रियापदाच्या शेवटी काय प्रत्यय लागणार आहे ते दिलेले. बघा त्वम जो आहे, त्वम जर वाक्यामध्ये असेल म्हणजे तू, आपल्याला म्हणायचंय तू अभ्यास कर, तू अभ्यास करतोय, तू खातोय, तू पळतोय, तू बसलाय, अशा पद्धतीने आपण तू म्हणून जर कोणाशी बोलणार आहोत तर आपण म्हणू शकतो त्वम वदसी, वद धातू असेल तर त्वम वदसी, त्वम लिखसी, तू लिहित आहेस, त्वम धावसी, तू धावत आहेस, त्वम पठसी, तू अभ्यास करत आहेस किंवा वाचत आहेस, त्वम लिखसी, लिहित आहेस झालं, त्वम उपविशसी म्हणजे तू बसत आहेस. ठीक आहे. युवाम, युवाम म्हणजे तुम्ही दोघे. मग काय, युवामसाठी युवाम पठथ, तुम्ही दोघे अभ्यास करत आहे. युवाम हसथ, तुम्ही दोघे हसत आहात. युवाम लिखथ, तुम्ही दोघे लिहित आहात. युवाम खेलथ, तुम्ही दोघे खेळत आहात. अशा पद्धतीने आपण थ लावू शकतो. बघा मी पुढे अजून सेंटेन्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे इथे हे कशा प्रकारे बदल होणार आहे रिटर्नमध्ये. पण तुम्ही आधी हे समजून घ्या की ज्या पद्धतीने मध्यम पुरुषचे कर्ता फिक्स असतात, त्वम, युवाम, युयम हे फिक्स आहे, हे कधीही बदलणार नाही कोणत्याच लकारात, म्हणजे कोणत्याच काळामध्ये कधीही बदलणार नाही. त्याच पद्धतीने उत्तम पुरुषचे कर्ता सुद्धा फिक्स असतात, जसं की अहम, आवाम आणि वयम. अहम लिखामी, आता इथे आम्ही का लिहिलं, इथे आपण म्हणत होतो पठसी, खेलसी, धावसी, धावसी, खेलसी. इथे काय म्हणणार आहे, धावामी, खेलामी. इथे धावमी, खेलमी असं नाही म्हणणार आहे, म्हणून इथे आमीचा उच्चारण करायचंय. धावामी, खेलामी, लिखामी. अहम लिखामी, आवाम, अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघे, वयम म्हणजे आम्ही सगळे. तर आवाम लिखावह, वयम लिखामह. जसं की
पुन्हा लक्षात घ्या, अजून वेगळे धातू सांगते. अहम हसामी, मी हसत आहे. आवाम हसावह, आम्ही दोघे हसत आहोत. वयम हसामह, आम्ही सगळे हसत आहोत. आता उत्तम पुरुषचे सुद्धा हे 3 कर्ता जे आहे हे फिक्स असणार आहेत. ठीक आहे, यामध्ये कधीही कुठलाही बदल होणार नाही. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, हे 6 कर्ता पहिले लक्षात ठेवायचे. त्वम, युवाम, युयम, अहम, आवाम, वयम यांचे पुरुष लक्षात ठेवायचे. ह्या तिघांचा पुरुष मध्यम पुरुष, ह्या तिघांचा पुरुष उत्तम पुरुष. ठीक आहे, सी, थ, थ याच्यासाठी प्रत्यय आहेत आणि मी, वह, मह याच्यासाठी प्रत्यय आहेत. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हे 6 तर फिक्स आहेत. ठीक आहे, मग जे उरलेले कर्ता असतात ते कुठे जातात, प्रथम पुरुषमध्ये. आता मी इथे कर्ता का नाही लिहिले, तर याच्यासाठी खूप सारे कर्ता आहेत म्हणून आपण इथे कर्ता लिहिलेले नाहीये. का म्हणजे खूप सारे म्हणजे काय, इथे काही येऊ शकतं. बालकः, बालकौ, बालकाः, त्याच्यानंतर अश्व, अश्वौ, अश्वाः, गज, गजौ, गजाः, सह, तौ, ते, सा, ते, ताः, एषा, एते, एताः, एष, एतौ, एते, तत्, ते, तानी, वनम, वने, वनानी, काहीही इथे येऊ शकतात. फक्त कोण नाही येणार, त्वम, युवाम, युयम आणि अहम, आवाम, वयम हे 6 कधीच इथे येणार नाही. मग तुम्हाला लक्षात घ्यायचे, जर हे 6 सोडून कोणी आलं तर ते कुठे राहणार, ह्या प्रथम पुरुषमध्ये येणार. मग तुम्हाला प्रथम पुरुष सापडण्यासाठी इझी जाईल. ज्यावेळेस तुम्हाला कळतं की प्रथम पुरुषमध्ये हे 6 सोडून करता येणार आहे, म्हणजे हे 6 शब्द जर तुम्हाला वाक्यात दिसले नाही कुठेच, तर तुम्ही लक्षात घ्यायचं 6 शब्दांपैकी एकही कर्ता जर तुम्हाला कुठे मिळाला नाही, तुम्ही लक्षात घ्यायचं त्या वाक्याचा कर्ता कोण झाला, प्रथम पुरुषचा झाला. आणि त्या प्रथम पुरुषसाठी एकवचन, द्विवचन आणि बहुवचनानुसार ती, तह अंती लागत असतो. जसं की बालक शब्द घेतला, बालकः लिखति, बालकौ लिखतः, बालकाः लिखन्ति, बालिका खेलती, बालिके खेलतः, बालिकाः खेलन्ति. त्याच्यानंतर अश्वः धावती, अश्वौ धावतः, अश्वाः धावन्ति, गजः चलति, गजौ चलतः, गजाः चलन्ति. इथे काहीही येऊ शकतं, खूप सारे कर्ता येऊ शकतात. म्हणून तुम्ही पहिले हे 6 पाठ करा. हे 6 सोडून जे कुठे कर्ता असतील ते याच्यामध्ये येतील आणि यांचे प्रत्यय कधीच बदलायचे नाही. त्याच्या त्याच्या जागी त्याचंच प्रत्यय वाक्यामध्ये ऍड करायचं असतं. पुढील वाक्यांवरनं तुम्हाला अजून लक्षात येईल. बघा, इथे काही सेंटेन्स दिलेले आहेत. ह्या सेंटेन्समधनं आपल्याला लक्षात येणार आहे की बघा इथे कसे कसे बदल झालेले आहेत. तुम्हाला तो चार्ट तुम्ही लिहून घेतला असेल तर तुम्हाला ह्या कर्त्यांनुसार अजून लक्षात येईल. बालकः लेखम लिखती, बालकौ लेखम लिखतः द्विवचन झालंय. बालकाः लेखम लिखन्ति. मी मुद्दाम वेगळे क्रियापद घेतलंय, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पठती आहे त्यामध्ये जर तुम्हाला क्लिअर झालंच असेल. अजून वेगवेगळे धातूंनी माहीत व्हावं म्हणून वेगळा करता घेतलाय. बालक लेख लिहितोय, 2 बालक लेख लिहिताय, खूप सारे बालक लेख लिहित आहे, बहुवचन आहे ना. बालकाः लेखम लिखन्ति. आता त्वम आला तर काय तुम्हाला माहिती आहे, त्वम म्हणजे मध्यम पुरुष एकवचन. त्वम लेखम लिखसी, युवाम लेखम लिखतः, यूयम लेखम लिखतः. तर युवामसाठी विसर्गवाला लिखतः, यूयमसाठी विदाउट विसर्ग. ठीक आहे, अहम लेखम लिखामी, मी लेख लिहित आहे. आवाम लेखम लिखावह आणि वयम लेखम लिखामह. अशा पद्धतीने बघा, आम्ही, आवह, आमह. इथे आची मात्र ऍड झाली. इथे लिखथ, लिखथ, लिखसी असं होतं, पण इथे काय झालं, लिखामी, लिखावह, लिखामह. आची मात्र ऍड झाली, जसं की इथे आपण बघितलं आम्ही, आवह, आमह होतं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनाने वेगवेगळे क्रियापद घेऊन तुम्ही अजून व्यवस्थित समजू शकता हे वाक्य, किंवा तुम्ही इथे काहीही क्रियापद बदलू शकता. तुम्ही वेगळे सेंटेन्स क्रिएट करून मला पाठवले तरी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही योग्य लिहिताय की अयोग्य लिहिताय. तर बघा, आपला जो आजचा टॉपिक आहे की क्रियापदानुसार कर्ता बदलता आणि ते कर्तृवाच्य आहे, या मेन टॉपिककडे आत्ता आपण जाऊ शकतो, ज्याला ह्या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतील त्याला. बघा, पठती इति क्रियापदस्य श्रवणे नैव कर्ता प्रथम पुरुषस्य एकवचने इति ज्ञायते. म्हणजेच काय, पठती या क्रियापदा ऐकताच, श्रवणे नैव हे क्रियापद ऐकताच कर्ता हे क्रिया जो कोणी करत असेल तो प्रथम पुरुष एकवचनाचा आहे. कशावरून कळलं, ती वरून कळलं. बरोबर, ती, तह, अंती हे कशात आलं होतं, प्रथम पुरुष मध्ये आलं होतं. मग याचा ही क्रिया जो कोणी करणारा असेल तो कर्ता प्रथम पुरुष एकवचनाचा आहे हे आपल्याला समजते. ज्ञायते इति ज्ञायते हे समजते. कसं काय, कारण ती हा प्रथम पुरुष एकवचनातच वापरला जातो. तथैव पठामी इति पदेन कर्ता उत्तम पुरुषस्य एकवचन इति स्पष्टं भवति. जर पठामी हे शब्द वाक्य हा वर्ड पाहिला तर आपल्याला कळतं की ह्या पदावरून कर्ता जो आहे, कर्ता म्हणजे ही क्रिया करणारा जो कोणी असेल तो उत्तम पुरुष एकवचनाचा आहे. आम्ही कुठे लागणार आहे, उत्तम पुरुष एकवचनातच लागणार आहे. इति स्पष्टं भवति.
एवं क्रियापदेन कर्तृपदस्य पुरुषस्य वचनस्य अपि बोधः भवति. यावरून काय कळतं, एवं क्रियापदेन म्हणजे ह्या क्रियापदामुळे कर्तृपद म्हणजे कर्ता जो आहे, क्रिया करणारा, त्याच्या पुरुष आणि वचनाचा बोध होतो, म्हणजे आपल्याला ते समजतं. तर बघा, याच्यासाठी तुम्हाला काय सांगितलंय, कर्तृवाच्य प्रयोग. जो कर्तृवाच्य हे वाक्य तुमचा हा टॉपिक जो आहे तुमच्या 10वीच्या बोर्डच्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण 10वीला प्रश्न विचारला जातो कर्तृवाच्य वाच्य परिवर्तनम कुरुत. मग तुम्हाला कर्तृवाच्यामध्ये दिलं जातं किंवा कर्मवाच्यामध्ये दिलं जातं. आत्ता सध्या तुम्हाला कर्तृवाच्य समजायचं आहे, नंतर तुमच्यासाठी कर्मवाच्य येणार आहे. तर बघा, कर्तृवाच्य प्रयोग कसा असतो, कर्ता जो असतो तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो, कर्म जे असतं ते द्वितीय विभक्तीमध्ये असतं, आणि क्रियापद कर्तृपदस्य पुरुष वचनानुसार, म्हणजे जे क्रियापद आहे ते कोणानुसार चालणार आहे, कर्त्याच्या. हा बघा, हा जो पहिला कर्ता असतो त्याच्या पुरुष आणि वचनानुसार चालणार आहे. ज्या पद्धतीने आपण हे मागे सेंटेन्स बघितले ते, समजा आपण हे सेंटेन्स घेतलं, बालक कर्ता झाला आणि क्रियापद लिखती झालं, बरोबर. तर क्रियापद जे आहे ते कर्त्यानुसार चालतंय. इथे पण क्रियापद जे आहे ते इथे द्विवचन झालं म्हणून इथे पण द्विवचन झालं. जर तुम्ही म्हटले असते बालका हा लिखती जर इथे घेतला असता तर वाक्य चुकलं असतं. तुम्हाला कर्तापदानुसारच क्रियापद बदलायचे. कर्ता बहुवचनाचा आणि आहे, तुम्हाला पण क्रियापद बहुवचन लिहायचे. हा कर्ता त्वम म्हणजे तू, हा काय झाला, कर्ता झाला वाक्याचा. युआम पण काय झालं, कर्ता झालं. युयम ऑल्सो कर्ता. अहम, आवाम, वयम हे सगळे इथे पहिले लिहिले ते सगळे कर्ता आहेत, आणि ते प्रथमा विभक्तीमधले असतात. आणि क्रियापद जे आहे ते कर्त्यानुसार वचन आणि पुरुषानुसार बदलत असतं. हेच ही सांगते, कर्त्यापदाच्या पुरुष आणि वचनानुसार बदलतं. मग समजा हे जर प्रथमा विभक्ती असेल तर हे पण प्रथमाच असणार आहे. म्हणून तुम्ही एक साधारण ट्रिकचा रेशो लक्षात ठेवा. इथे 1, इथे 2 आणि इथे 1, 1 to 1 असं असणार आहे. म्हणजेच काय, प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, आणि हे पण प्रथमामध्येच जाईल. का बरं, तर कर्त्यानुसार बदलणार आहे म्हणून. ठीक आहे. वचन नाही सांगते मी, विभक्ती म्हटली बरं का. वचन तर बालकौ असेल तर द्विवचन असेल तर क्रियापद पण द्विवचनात जाईल. बहुवचनाचे कर्ता असेल तर क्रियापद पण बहुवचनात जाईल. जे काही कर्ता प्रथमा एकवचनाचा असेल तर क्रियापद सुद्धा एकवचनाचा असेल. आता बघा इथे, मधुरा सुधाखंडान आनयती. मधुरा जे आहे खडू, सुधाखंडान म्हणजे खडू, चॉक, आनयती म्हणजे घेऊन येते, बरोबर. तर मधुरा कर्ता झाली, एक वचन आहे, मधुरा कर्ता आहे. सुधाखंडान कर्म झालं, द्वितीय विभक्ती आहे, बरोबर. आनयती क्रियापदम आहे, बरोबर. सुधाखंड शब्दाची द्वितीय विभक्ती झालेली आहे, सुधाखंडान. ओके. तर मधुरा कर्ता आहे, कसं आहे, प्रथमा विभक्तीमध्ये आहे. मधुरा आकारांत स्त्रीलिंग आहे. माला, माले, मालानुसार मधुरा. द्विवचन असतं तर मधुरे, बहुवचन असतं तर मधुरा हा. तर पण प्रथमा विभक्ती एक वचन आहे म्हणून मधुरा आलेला आहे. प्रथमा विभक्ती आहे आणि द्वितीय विभक्ती कुठलीच वेगळी विभक्ती नाही, प्रथमा विभक्ती आहे. त्यातलं पण प्रथम पुरुष एक वचन आहे. जे आहे ते तुम्हाला माहिती, त्वम, युवम, युयम नाही दिसत, अहम, आवम, वयम नाहीये. म्हणजेच काय, हा कर्ता कोणता झाला, तर प्रथम पुरुषचा झाला. म्हणून प्रथम पुरुष एक वचन आहे. द्विवचन असतं तर मधुरे, बहुवचन असतं तर मधुराहा. ठीक आहे. आता कर्ता जर प्रथम पुरुष एक वचनाचा आहे तर नक्कीच आपल्याला क्रियापद सुद्धा काय, प्रथम पुरुष एक वचनातच वापरावं लागणार आहे. म्हणून शेवटी ती आला, आनय प्लस ती, आनयती म्हणजे घेऊन येते. क्रियापदम कर्तृपदम अनुसरती, अतः कर्तृवाच्य क्रियापदम इदम. क्रियापद जे आहे ते कर्त्याच्या पदाला म्हणजे या कर्त्याला अनुसरण करते. याचं प्रथम पुरुष एकवचन, तर हे पण प्रथम पुरुष एकवचन, म्हणून अनुसरती म्हणजे फॉलो करत आहे. म्हणून अतः म्हणून कर्तृवाच्य क्रियापदम इदम, म्हणून हे वाक्य काय झालं, तर कर्तृवाच्य क्रियापद झालं. म्हणजे याला काय म्हणणार, कर्ता प्रधान कर्तृवाच्य, ज्याच्यामध्ये कर्त्याला फॉलो केलं जाईल ते झालं कर्तृवाच्य. पुढे सुद्धा त्यांनी अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. वयम ग्रंथम पठाम. आठवतंय का, वयम शब्द आपण कुठे बघितला होता, मगाशी चार्टमध्ये बघितला आपण वयम शब्द. अहम, आवाम आणि वयम म्हणजे उत्तम पुरुष बहुवचन आहे, आणि त्यामुळे इथे सुद्धा पठामह झालंय बघा. उत्तम पुरुष बहुवचनाचं फॉलो केलेलं आहे त्याने. मग कर्ता वयम झाला, ग्रंथ कर्म झालं, कर्म द्वितीयामध्ये येतं ना, म्हणून ग्रंथम द्वितीय मध्ये गेलं. आणि पठामह जे आहे ते क्रियापद आहे, बरोबर, क्रिया घडती ती. तर वयम म्हणजे आम्ही सगळे ग्रंथ वाचत आहोत. तर उत्तम पुरुष बहुवचन आहे, प्रथमाच विभक्ती आहे, उत्तम पुरुष बहुवचन आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय प्रथमा विभक्ती आहे. अस्मत् शब्द जो आहे, अस्मत् शब्दाचा चार्ट तुम्ही जर बघितला असेल तर त्या शब्दामध्ये प्रथमा विभक्ती अहम, आवम, वयम आहे. ठीक आहे. म्हणून ही प्रथमा विभक्ती झाली. उत्तम पुरुष बहुवचन आहे,
बहुवचनाचाच आहे ना. आणि क्रियापद जे आहे ते पण उत्तम पुरुष बहुवचनानुसारच त्याने फॉलो केलेले. वयम आहे म्हणून पठामह आला, अहम असतं तर पठामी आलं असतं, आवाम असतं तर पठावह आलं असतं. वयम आहे, कर्त्याला फॉलो केले क्रियापदाने म्हणून पठामह आलंय. मग हे दोघं सेम आहेत, म्हणजेच काय, क्रियापदम कर्तृपदम अनुसरती. क्रियापद जे आहे ते कर्त्या पदाला अनुसरण करते, म्हणजेच कर्ताला फॉलो करते, याला फॉलो करते, म्हणून सेमच मगाच्या सेंटेन्स प्रमाणे कर्तृवाच्य क्रियापदम इदम. म्हणून हे क्रियापद जे आहे ते काय झालं, कर्तृवाच्य आहे. ज्या वाक्यामध्ये कर्ता प्रधान ते वाक्य कर्तृवाच्य असणार आहेत. हे आज जो टॉपिक आपण बघितला तो संपूर्ण टॉपिक जो होता तो कर्तृवाच्याचा होता. आजच्या टॉपिकमध्ये आपण काय समजून घेतलेलं आहे, तर क्रियापद कसं ओळखायचं, कर्ता कसा ओळखायचा आणि कर्म काय असतं. बरोबर. कर्ता तुम्हाला लक्षात आलेले आहे. मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषचे कर्ता फिक्स असतात, ते कधीच बदलत नाही. बदलला तर हे सोडून जर कुठला कर्ता आला वाक्यामध्ये तर मग तो कुठे जाणार, प्रथम पुरुषमध्ये जाणार. आले लक्षात. तर बघा, जसं की मी तुम्हाला सेंटेन्स सांगितलं की त्वम लेखम लिखसी, याच्यामध्ये कर्ता कोण झाला, नक्कीच त्वम झाला. बरोबर. कारण त्वम हे वाक्य जे आहे आपल्याला माहिती मध्यम पुरुष एकवचनचं आहे. आवाम गायावह, आम्ही दोघं गात आहोत, तर याच्यामध्ये कर्ता कोण झाला, आवाम. कुठला आहे, उत्तम पुरुष द्विवचन. बरोबर. त्वम काय झाला, मध्यम पुरुष एकवचन. जर मी म्हटलं की गजह धावती, गजह काय झाला, प्रथम पुरुष झाला. का बरं गजह प्रथम पुरुष झाला, तर गज जो आहे तो त्वम युवाम युयम आणि अहम आवाम वयम मध्ये कुठेही दिसत नाही. समजा आपण म्हटलो की वृक्ष फलम पतती, फल जे आहे फलम पतती, फलमसाठी फलम सुद्धा एक वचन आहे. बरोबर. पण कुठला आहे, पुरुष कुठला आहे फलम पतती वाक्यामध्ये, तर पुरुष जो आहे तो प्रथम पुरुष आहे, फलम पतती. बरोबर. पुरुष झाला प्रथम पुरुष, कारण अहम आवाम वयम त्वम युवाम युयम काही दिसत नाही. फळ पडत आहे, काय क्रिया होतीये, पतती म्हणजे पडणे. कोणाद्वारे, कोण पडतंय, फळ पडतंय, म्हणजे पडण्याची क्रिया फळ करतंय. बरोबर की नाही. म्हणून फळाद्वारे जर ही क्रिया होतीये तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की फळ जे आहे ते फलम म्हणजे नपुंसकलिंग शब्द आहे. फलम फले फलानी काय आहे, फलम फले फलानी एक वचन फलम झालं, म्हणून पतती सुद्धा एक वचनात फॉलो केलं क्रियापदाने कर्तापदाला. जसे की फले पततः, फले द्विवचन झालं, पततः सुद्धा द्विवचन झालं. फलानी पतंती, फलानी बहुवचन तर पतंती पण बहुवचन. फलम फले फलानी नपुंसकलिंग शब्द आहे, वनम वने वनानेनुसार चालेल. तुम्ही तुमच्या मनाने असे वेगवेगळे सेंटेन्स घ्या, सेंटेन्स समोर ठेवून तुम्ही वाक्य तयार करून बघा, तुम्हाला टॉपिक नक्कीच कळेल. आजचा टॉपिक जर तुम्हाला कळला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.